Good afternoon, everyone. ओके, बघा थर्मोडायनेमिक्स हा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि लास्टच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ प्रोसेसेस बघितलेले आहेत. थर्मोडायनेमिक्स मध्ये व्हेरियस प्रोसेसेस असतात, त्यांच्यामध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे आणि काय चेंज होत राहणार आहे हे आपण बघितलेलं. टाइप्स ऑफ प्रोसेस मध्ये आपण चार मेजरली प्रोसेसेस डिस्कस केलेल्या. फर्स्ट वन इज आयसोथर्मल प्रोसेस. या सगळ्या प्रोसेसेस आपण डिस्कस केलेल्या. ओके, मग आजच्या या लेक्चर मध्ये आपण आय होप तुम्ही त्या सगळ्या प्रोसेसेस सगळ्या परफेक्ट केल्या असतील. या लेक्चर मध्ये दोन अशा प्रोसेसेस आहेत की ज्या विद्यार्थ्यांना थोडं त्याच्यामध्ये कन्फ्युजन असणार आहे. जेव्हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स वगैरे त्या प्रोसेस वरती विचारले जातात तेव्हा खूपदा तुम्हाला कन्फ्युज होणारा टर्म अशा विचारले जातात. मग आपण काय करूया, त्या दोन प्रोसेस मध्ये जे काही डिफरन्सचे पॉइंट आहेत ते पहिला समजण्याचा प्रयत्न करूया. राईट डाऊन डिफरन्स बिटवीन आइसोथर्मल अँड एडियाबॅटिक प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे बघा, एडियाबॅटिक प्रोसेस. या दोन प्रोसेस मधला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मग पहिल्यांदा आपण इथे लिहूया आइसोथर्मल प्रोसेस. ओके, आणि मग इथं आपण लिहूया एडियाबॅटिक प्रोसेस. ओके, आता आइसोथर्मल प्रोसेस मध्ये आपण फर्स्ट पॉइंट काय सांगितलं रे बाळांनो, तर या प्रोसेस मध्ये थ्रू आउट द प्रोसेस टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट असं सांगितलेलं आहे. पण या एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपण काय केलेलं, तर आपली जी वॉल होती ती एडियाबॅटिक होती. वॉल एडियाबॅटिक होती म्हणजे देयर विल बी नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. मग असं जरी असेल तरी सुद्धा त्या आपल्या कंटेनरच्या आत जी काही केमिकल रिएक्शन सुरू असेल ती जर एक्झोथर्मिक असेल तर आतल्या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होत राहणार आहे. आणि परंतु आत डेव्हलप झालेली जी काही हीट आहे ती बाहेर येणार नाही, कारण आपली वॉल कशी आहे, एडियाबॅटिक आहे. ओके, मग याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट काय लिहू शकतो बघा, टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय सांगू शकतो, तर एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जे काही टेम्परेचर असणार आहे सिस्टीमचं ते कंटिन्यू इन्क्रीज होत राहणार आहे, डिक्रीज होत राहणार आहे. म्हणजे इथे लिहू आपण टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम increases or decreases. आता कधी सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि कधी डिक्रीज होणार आहे हे आपण लास्टच्या लेक्चरला बघितलेलं आहे. बघा, एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जर केमिकल रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर त्या एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन मुळे सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. व्हेरी गुड. आणि त्या एडियाबॅटिक सिस्टीम किंवा एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये जर केमिकल रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर सिस्टीमचं जे काही टेम्परेचर आहे ते काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे, असं आपण लास्टच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. आता सर इंटरनल एनर्जी मध्ये काय चेंज होतो का, तर आपल्याला माहित आहे सर टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी यांच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन असणार आहे. म्हणजे एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज होत असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी पण इन्क्रीज होणार आहे. एखाद्या सिस्टीमसाठी टेम्परेचर डिक्रीज होत असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी पण काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. आइसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट, देयरफॉर वी कॅन से दॅट इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. ती सुद्धा कशी राहणार आहे, कॉन्स्टंट. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी सुद्धा कशी राहायला पाहिजे, कॉन्स्टंट. पण एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे की ज्याच्यामुळे इंटरनल एनर्जी पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. टेम्परेचर डिक्रीज झालं की ज्याच्यामुळे इंटरनल एनर्जी पण काय होणार, डिक्रीज. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम increases or decreases. ओके, हा आहे सेकंड पॉइंट. याच्यामध्ये 3 नंबरचा पॉइंट काय असेल बघा, तर याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो,
आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपण काय सांगितले बाळांनो, तर त्या प्रोसेसचं जे काही टेम्परेचर असेल ते टेम्परेचर जर कॉन्स्टंट करायचं असेल, कॉन्स्टंट ठेवायचं असेल, तर ती सिस्टीम काय करते, सराउंडिंगला हीट एक्सचेंज करते. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, अ सिस्टीम कॅन एक्सचेंज हीट विथ इट्स सराउंडिंग. बरोबर आहे ना. म्हणजे टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर अ सिस्टीम कॅन एक्सचेंज हीट विथ इट्स सराउंडिंग. परंतु इथं आपण काय सांगू शकतो, एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये there is no exchange of heat between system and surrounding. Is it right? कारण जी वॉल असते ना आपली, ती वॉल कशी असते, एडियाबॅटिक वॉल म्हणजे देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. हे 3 नंबरचे पॉइंट आपण सांगितला. त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस मध्ये जर हीट एक्सचेंज होत असेल, बघा हीट एक्सचेंज होत असेल, तर आयसोथर्मल प्रोसेसचं जे काही कोटिंग असेल ते एडियाबॅटिक असेल काय डायथर्मिक असेल. व्हेरी गुड. कसं असणार आहे, डायथर्मिक कोटिंग म्हणजे डायथर्मिक वॉल म्हणजे अशी वॉल की ज्या वॉलच्या माध्यमातून हीटचं एक्सचेंज पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही इथे काय लिहू शकता, इन आयसोथर्मल प्रोसेस किंवा लिहा सिंपली, आयसोथर्मल प्रोसेस इज नॉट आयसोलेटेड विथ इट्स सराउंडिंग. बरोबर, नॉट आयसोलेटेड. बघा आयसोलेटेड सिस्टीम असते, जसं की टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये आपण बघितले बाळांनो, देयर आर 3 टाइप्स ऑफ सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, एक अशी सिस्टीम की जिथं मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज होणार नाही. मग आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय सांगितलंय, नॉट आयसोलेटेड म्हणजे बाळांनो हीट आणि मॅटरचं एक्सचेंज होणार. मॅटर जर राहू दे, हीटचं जर एक्सचेंज होणार आहे. पण इथं एडियाबॅटिक मध्ये काय सांगू शकतो, एडियाबॅटिक मध्ये जी वॉल असते ती आयसोलेटेड असते कारण एनर्जीचं एक्सचेंज होत नाही. हीट म्हणजे कोण आहे सांगितले ना, हीट, देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट म्हणजे फॉर्म ऑफ एनर्जी. आणि ती हीट जर एक्सचेंज होत नसेल तर एनर्जी पण एक्सचेंज होत नाही. एनर्जी एक्सचेंज होत नाही म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम असणार आहे. म्हणजे इथे लिहू शकताय, सिस्टीम इज आयसोलेटेड. बरोबर, सिस्टीम इज आयसोलेटेड विथ सराउंडिंग. बरोबर, these are the 4 difference point between the isothermal and adiabatic process. खूप सिंपल पॉइंट आहेत. हे सगळे पॉइंट आपण लास्टच्या लेक्चरला डिस्कस केलेले आहेत. फक्त त्यात आपण काय केलं, थोडंसं पॉइंट ऑफ डिफरन्सच्या रूपात ते लिहून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं सेंटेन्स की जे तुम्हाला मला सांगायचं आहे, काय आहे बघा, या ज्या काही डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस आपण डिस्कस केल्या त्या व्हेरियस वे मध्ये कंडक्ट केल्या जातात. जसं रिव्हर्सिबल वे असेल, इरिव्हर्सिबल वे असेल. मग ते रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल काय आहे हे आपल्यासाठी खूप 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, ते आपल्याला आता बघायचे आहे. हा डिफरन्स बिटवीन तुम्ही लिहून घेतल्यानंतर याच्या खाली एक सेंटेन्स लिहा, these different types of processes, write down, these different types of processes may be conducted in a reversibly or irreversibly वे. मग सर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल वे म्हणजे काय आहे हे आता आपण समजून घेऊया. पहिल्यांदा बोर्डवरचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, आता मग हेडिंग असेल रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. जेव्हा केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स हा स्टडी करत असताना या 2 कन्सेप्टचा खूप चांगल्या पद्धतीने वापर झालेला आहे. मग काय करूया, इथे लिहा रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इथे लिहूया इरिव्हर्सिबल प्रोसेस.
इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, बघा दोघांच्या मध्ये थोडस पॉइंट ऑफ डिफरन्स काय आहे हे पण समजून घेऊया. आपल्याला सगळ्यांना माहित आहे डे टू डे लाईफ मध्ये कॉमन एक्झाम्पल आपण बघत आहे इरिव्हर्सिबल प्रोसेसचा. जर आपण विचार केला तर काय, तर हा एक डोंगर आहे, म्हणजे ही एक हाईट आहे. ओके, आणि इथे एक पाण्याची टाकी आहे. कोण आहे? पाण्याची टाकी, की ज्याच्यामध्ये पाणी असणार आहे. ओके, आणि इथून आपण जर नळ, हा जो नळ आहे तो नळ जर चालू केला तर हे पाणी काय येणार आहे, इथं फ्लो व्हायला चालू होणार आहे. म्हणजे हे सगळ्यांना माहित आहे वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच आपण म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. पण असं काय खासियत आहे, अशी काय स्पेशालिटी आहे या इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पॉन्टानियस आहे. कशी आहे? स्पॉन्टानियस. स्पॉन्टानियस म्हणजे काय बघा, आपण जर नळ चालू केला तर त्या पाण्याला आपण कोणताही एक्सटर्नल फोर्स देत नाही की जेणेकरून ते पाणी खाली येईल. एकदा की आपण नळ चालू केला तर ते पाणी आपोआप खाली येणार आहे. आणि ही जी प्रोसेस असते, अशी जी काही रिॲक्शन असते, याला म्हणायची स्पॉन्टानियस प्रोसेस आहे. स्पॉन्टानियस आहे. त्याच्यानंतर कशी आहे बघा, युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनलचा अर्थ काय असेल बाळांनो? युनिडायरेक्शनल म्हणजे फक्त आणि फक्त एकाच डायरेक्शन मध्ये प्रोसेस होणार आहे. म्हणजे काय, वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. असं कधीच होत नाही की वॉटर लोअर लेवल पासून हायर लेवलला चाललंय. होणार की, पण तुम्हाला त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज असते. आपण जर मोटर कनेक्ट केली तर त्या मोटरच्या द्वारे लोअर लेवलचं वॉटर हायर लेवलला आपण घेऊन जाऊ शकतो. परंतु एक्सटर्नल फोर्सची मदत पाहिजे ना. ओके, पण इथे कोणत्या एक्सटर्नल फोर्सची गरज आहे का? कोणत्याही गरज नाही. स्पॉन्टानियस आहे, युनिडायरेक्शनल आहे. बरं, आपण इथं जे लोअर लेवलला वॉटर आलेलं आहे ते परत वरती आपोआप जाईल का रे? आपोआप म्हणतोय मी. लोअर लेवलचं वॉटर हायर लेवलला आपोआप जाईल का? तर अजिबात जाणार नाही. म्हणजे इथे लिहिणार मी which cannot be reversed again, की जे परत आपण रिव्हर्स करू शकत नाही. त्याला आपण म्हणू शकतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता हायर लेवल आणि लोअर लेवल या दोघांच्या मध्ये ही जी हाईट आहे त्या हाईटचा डिफरन्स जेवढा जास्त असेल तेवढं ते वॉटर स्पीडने खाली येणार आहे. हे सगळ्यांना माहित आहे. मग इथं जे वॉटर आहे या फोर्सला आपण म्हणूया ड्रायव्हिंग फोर्स. कोणता फोर्स? ड्रायव्हिंग फोर्स. आणि वॉटर जेव्हा खाली येणार आहे तेव्हा त्याला अपोज करणारा पण एक फोर्स असणार आहे. ओके, तो वरच्या दिशेने असणार आहे आणि त्याला आपण म्हणूया ऑपोजिंग फोर्स. कोणता फोर्स? ऑपोजिंग फोर्स. मग मला सांगा, हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि हा जो ऑपोजिंग फोर्स आहे या दोन फोर्स मध्ये जे काय डिफरन्स असेल तो अगदी थोडा पाहिजे का खूप जास्त पाहिजे? सांगा, विचार करा. म्हणजे जेवढं हे वॉटर हाईटला असेल तेवढं ते वॉटर स्पीडने खाली येणार आहे. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि ऑपोजिंग फोर्स मध्ये जो काही डिफरन्स असेल तो लार्ज डिफरन्स पाहिजे. देयर शुड बी लार्ज डिफरन्स इन ड्रायव्हिंग फोर्स अँड ऑपोजिंग फोर्स. मग ड्रायव्हिंग फोर्स आणि ऑपोजिंग फोर्स मध्ये जर लार्ज डिफरन्स असेल अशी जी प्रोसेस असते याला आपण म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, मग याची डेफिनेशन जर तयार करायची असेल तर कशी असेल? स्पॉन्टानियस, युनिडायरेक्शनल, which cannot be reversed again, and there should be large difference in driving force and opposing force. Such type of process are called as irreversible process. असे डेफिनेशन लिहू शकतोय सर. मग राईट डाऊन. पहिला आपण डेफिनेशन लिहूया आणि मग पुढे जाऊया. बघा, डेफिनेशन मध्ये पहिला पॉइंट असेल डेफिनेशनचा, इथे लिहितोय काय? द स्पॉन्टानियस unidirectional which cannot be reversed again and large difference कोणामध्ये? large difference between driving force and opposing force such type of process is called as irreversible
प्रोसेस. ओके, आता डेफिनेशन तर समजून घेतलेली आहे, पण इथं सर ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे जे दोन वर्ड आहेत ना, हे थोडंसं आपण फील करण्याचा प्रयत्न करूया की ऍक्च्युअली ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय, ऍक्च्युअली अपोजिंग फोर्स म्हणजे काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि हे समजून घेत असताना याच्यासोबत आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेसला आपण काय करूया, साइड बाय साइड कम्पेअर करायचं आहे. आता दोन डायग्राम मी ड्रॉ करणार आहे, त्याच्यामध्ये दोन डायग्राम कशा असतील बघा. हा एक बिकर आहे, कंटेनर आहे असं तुम्ही समजलं तरी चालेल. ओके, आणि या कंटेनर मध्ये हा एक पिस्टन आहे, आणि या इथं या कंटेनर मध्ये हे काही गॅसचे मॉलिक्युल्स आहेत, आणि हा जो काही गॅस आपण या कंटेनर मध्ये फिल केलेला आहे त्याचे काहीतरी नंबर ऑफ मोल्स आपण या कंटेनर मध्ये घेतलेले आहेत. लेट्स से n moles of gas, n moles of gas is taken in this beaker. आणि हा जो पिस्टन आहे, या पिस्टनची एक क्वालिटी आहे. काय क्वालिटी आहे मुलांनो, हा जो पिस्टन आहे तो मास लेस पाहिजे. कसा पाहिजे, मास लेस, म्हणजे वजन विरहित ज्याला आपण म्हणतो. थोडंसं त्याचं जे मास आहे कमी पाहिजे, मास लेस पाहिजे. जेव्हा हा पिस्टन वरती जाणार आहे म्हणजे एक्सपांड होणार आहे, जेव्हा हा पिस्टन खाली येणार आहे म्हणजे कॉम्प्रेस होणार आहे, तेव्हा हा पिस्टन या कंटेनरच्या वॉल सोबत एक फ्रिक्शन तयार करत असेल. काय तयार करत असणार आहे, फ्रिक्शन. ते फ्रिक्शन अगदी कमी पाहिजे, म्हणजे फ्रिक्शन लेस पाहिजे, फ्रिक्शन लेस. आणि इझिली मूव्ह होणारा म्हणजे मुव्हेबल पिस्टन पाहिजे. ह्या पिस्टनच्या क्वालिटी विचारात घेऊन आपण हा पिस्टन इथं फिट करणार आहे, कनेक्ट करणार आहे. बघा आपण काय सांगू शकतो याच्यामध्ये, कन्सिडर n moles of an ideal gas placed in a beaker having massless, frictionless, movable piston, असं आपण सांगू शकतो. आता सध्या हा पिस्टन इथं कॉन्स्टंट आहे, बरोबर. मी काय केलं, या पिस्टन वरती काही ब्लॉक्स, काहीतरी अमाउंट मास असलेले ब्लॉक्स मी इथं प्लेस केले, आणि सध्या हा पिस्टन इथं कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा पिस्टन इथं थांबलेला आहे. आता पिस्टन इथं थांबलेला आहे म्हणजे काय होतं, जेव्हा हे गॅसेस मॉलिक्यूल जातील आणि पिस्टनच्या सरफेस वरती खालून काय करतील, एक फोर्स अप्लाय करतील. तो फोर्स म्हणजे एक प्रेशर असेल का रे, व्हेरी गुड. म्हणजे हे जे गॅसचे मॉलिक्युल्स असतील, हे गॅसियस मॉलिक्युल्स काय करणार आहे, पिस्टनच्या सरफेस वरती एक प्रेशर, एक फोर्स अप्लाय करतील, आणि या फोर्सलाच आपण म्हणायचं ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स. बघा, द फोर्स एक्झर्टेड बाय द गॅसियस मॉलिक्यूल ऑन द सरफेस ऑफ द पिस्टन आर कॉल्ड ॲज ड्रायव्हिंग फोर्स. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सचे एक डेफिनेशन कुठं साईडला लिहून ठेवूया. काय बघा, ड्रायव्हिंग फोर्स. बघा, द फोर्स कुठं साईडला लिहूया आपण, द फोर्स एक्झर्टेड बाय गॅसियस मॉलिक्युल्स ऑन द surface of piston are known as driving force. ओके, मग हा पिस्टन इथं कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय हो, हे जे मास आहे म्हणजे काहीतरी अमाउंट मास असलेले जे ब्लॉक्स आहेत, ह्या ब्लॉक्सनी सुद्धा काय केलं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स लावला असणार आहे, अप्लाय केला असणार आहे, आणि या फोर्सला आपण म्हणायचं अपोजिंग फोर्स. कोणता फोर्स, अपोजिंग फोर्स. आय होप मग तुम्हाला अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स या दोन कन्सेप्ट समजले असतील. अपोजिंग फोर्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर सुद्धा आपण म्हणूया, काय म्हणूया, एक्सटर्नल प्रेशर. मग ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे कोणता प्रेशर, तर गॅसचा प्रेशर, आणि तो गॅसचा प्रेशर म्हणजे इंटरनल प्रेशर, बरोबर ना. बघा, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे इंटरनल प्रेशर म्हणजे गॅसेस प्रेशर. मग इथे लिहू आम्ही प्रेशर ऑफ गॅस, प्रेशर ऑफ गॅस. तो आपण पी गॅसने काय करूया, रिप्रेझेंट करूया. कशाने रिप्रेझेंट केलाय मी, पी गॅस, म्हणजे असं पी आणि इथं लिहा गॅस. ठीक आहे. प्रेशर ऑफ गॅसला तुम्ही काय म्हणला, इंटरनल प्रेशर, आणि तो तुमच्यासाठी कोण असणार आहे, ड्रायव्हिंग फोर्स असणार आहे. अपोजिंग फोर्स म्हणजे एक्सटर्नल प्रेशर, बाहेरचा प्रेशर, आणि तो बाहेरचा प्रेशर आपण कशाने रिप्रेझेंट करूया, पीईएक्सटी. पीईएक्सटी म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर. मग आता सध्या आपल्याकडे सिच्युएशन जर अशी असेल तर प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे इंटरनल प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स जर इक्वल असेल तर आपण काय सांगू शकतो, हा पिस्टन इथं सध्या थांबलेला आहे, तो पिस्टन तिथं कॉन्स्टंट आहे. म्हणजे टाइम सोबत, टाइम जर पुढे चालला असेल तर पिस्टन अजिबात मूव्ह होत नाही. म्हणजे आपली सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असेल का मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असेल, सांगा बरं. कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये. कारण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, की जिथं जे अपोजिंग फोर्स आहे आणि जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो जर बॅलन्स होत असेल,
जे फोर्सेस बॅलन्स होतात आणि फोर्स बॅलन्स झाल्यामुळे जे काय इक्विलिब्रियम येणार आहे त्याला आपण काय म्हणतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम आलेला आहे. आता ही प्रोसेस मध्ये जर आपल्याला इरिव्हर्सिबल प्रोसेस जर बघायची असेल, ऑब्झर्व करायची असेल तर बघा हे जे काही ब्लॉक्स आहेत ना त्यांचं काहीतरी अमाऊंट ऑफ मास आहे. हे सगळे ब्लॉक्स जर आपण एका झटक्यात जर सगळे रिमूव्ह केले, एका झटक्यात जर सगळे रिमूव्ह केले तर मला सांगा हा जो पिस्टन आहे तो कुठं जाईल? वरती जाईल का खाली येईल? कुठं जाणार आहे? व्हेरी गुड, कुठं जाणार आहे? वरती. समजा हे सगळे ब्लॉक्स मी एका क्षणात मी काय केले? रिमूव्ह केले तर पिस्टन कुठं जाणार आहे? झप्प दिशी कुठं जाणार आहे? वरती जाणार आहे. ही जी अशी प्रोसेस असते याला आपण म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा एकदम जर सगळे ब्लॉक्स जर मी रिमूव्ह केले तर आतला जो फोर्स आहे त्याची अमाऊंट वाढली असेल आणि जो ऑपोजिंग फोर्स आहे त्याची अमाऊंट एकदम काय झाली असणार आहे? कमी झाली असणार आहे. मग परत इथं काय लिहिलं मी? ड्रायव्हिंग फोर्स अँड ऑपोजिंग फोर्स सच यांच्यामध्ये काय जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कसा असणार आहे? लार्ज डिफरन्स असणार आहे. बरं ही स्लो प्रोसेस आहे का फास्ट प्रोसेस आहे? इथं समजलेलं आहे मला ही फास्ट प्रोसेस आहे. ओके एकदम पटकन झालेली आहे. पण हीच प्रोसेस जर आपल्याला रिव्हर्सिबल मध्ये जर करायची असेल रिव्हर्सिबल पद्धतीनं तर ती कशी करायची त्याचा एक डेमो आपण बघूया. बघा परत एकदा तेच कंटेनर तेच बीकर आपण सेटअप बनवूया. ओके याच्यामध्ये हा पिस्टन आहे मासलेस फ्रिक्शनलेस मूवेबल. दिस इज युअर गॅस. हा जो गॅस काय प्रेशर एक्झर्ट करणार आहे याला तुम्ही इंटरनल प्रेशर म्हणा किंवा काय म्हणूया ड्रायव्हिंग फोर्स. इथं काहीतरी मास ब्लॉक होते त्या ब्लॉकचं पण काहीतरी अमाऊंट ऑफ मास होणार आहे. वरून सुद्धा काहीतरी एक्सटर्नल प्रेशर सुद्धा क्रिएट होत असणार आहे. आता सध्या हा पिस्टन कसा आहे? इथं थांबलेला आहे. पिस्टन इथं थांबलेला आहे याचा अर्थ काय रे बाळांनो? प्रेशर ऑफ गॅस बिकम्स इक्वल टू द एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर काय झाला असणार आहे? इक्वल झाला असणार आहे. म्हणून हा पिस्टन कुठे थांबलाय? इथं थांबलेला आहे. आता मी पहिल्यांदा दोन वे मध्ये सांगू शकतोय की ही प्रोसेस जर इरिव्हर्सिबल मध्ये करायची असेल तर पहिल्यांदा काय केलं? हे जे सगळे ब्लॉक्स होते ते एकदम सगळे ब्लॉक्स जर मी रिमूव्ह केले तर हा जो पिस्टन आहे तो झप दिशी कुठे गेला? वरती गेला. ह्या प्रोसेसला म्हणायचं इरिव्हर्सिबल प्रोसेस. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता रिव्हर्सिबल मध्ये काय करूया? फक्त एकच ब्लॉक आपण रिमूव्ह करूया. जर फक्त एकच ब्लॉक रिमूव्ह केला तर आतला जो प्रेशर आहे गॅसचा प्रेशर तो थोडासा काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. म्हणून हा पिस्टन सुद्धा काय होणार आहे? वरती जाणार आहे आणि तो अगदी थोडासा वरती जाणार आहे. आता समजण्यासाठी आपण काय करूया? समजण्यासाठी काहीतरी तो व्हॅल्यूज घेऊया. समजा हा ब्लॉक आहे तसा नाही. आतला जो प्रेशर आहे तो आहे 50. बाहेरचा जो प्रेशर आहे तो सुद्धा आहे 50. हे व्हॅल्यूज ज्या काही मी घेतोय त्या फक्त आणि फक्त आपल्याला समजण्यासाठी घेतोय. या व्हॅल्यूचा आणि रियालिटीचा खूप लांब लांबचा संबंध असेल. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी मी इथं व्हॅल्यूज घेत आहे. मग जर मी इथला एक ब्लॉक जर रिमूव्ह केला असेल तर बाहेरचा जो काही एक्सटर्नल प्रेशर आहे तो कमी होत असेल. लेट्स से 50 चा तो झाला 48. मग आता मला सांगा जो गॅसचा प्रेशर आहे तो 50 आहे. एक्सटर्नल प्रेशर 48 आहे. पिस्टन कुठे जाईल? व्हेरी गुड. पिस्टन कुठे जाणार आहे? वरती. आणि पिस्टन कधीपर्यंत वरती जाणार आहे? जोपर्यंत गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत तो पिस्टन वरती जातच राहणार आहे. म्हणजे समजा पिस्टन इथे थांबला आणि आता 50 चं किती झालं? 48. एक ब्लॉक आपण काय केलाय? रिमूव्ह केलाय. ओके ना? आता परत एक ब्लॉक जर आपण रिमूव्ह केला तर बाहेरचा जो काय प्रेशर आहे तो कमी झाला असेल. लेट्स से 48 चं 46 झालं आणि परत हा पिस्टन कुठे गेला असणार आहे? मग परत हा पिस्टन कुठे गेला? वरती गेला. म्हणजे आपण काय करत आहे? जो काही इथे ब्लॉक आहे ना भरपूर ब्लॉक्स होते आपल्याकडे त्या भरपूर ब्लॉक पैकी आपण एक 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 ब्लॉक काय करत चाललोय? रिमूव्ह करत चाललोय. मग पिस्टन कसा वरती चाललाय जरा मला दाखवताय? बघा हा पिस्टन इथं होता. ओके पिस्टन इथं कॉन्स्टंट थांबलेला आहे. आपण एक ब्लॉक रिमूव्ह केला पिस्टन थोडासा वरती गेला. परत एक ब्लॉक रिमूव्ह केला पिस्टन थोडासा वरती गेला. परत एक ब्लॉक रिमूव्ह केला पिस्टन थोडासा वरती गेला. म्हणजे पिस्टन वरती कसं चाललाय? स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय वरती चाललाय. ही जी प्रोसेस असते याला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके सिमिलर टू दॅट वे आपण जर एक ब्लॉक जर तिथे ठेवला वरती गेलेला जो पिस्टन आहे त्याच्यावरती एक ब्लॉक ठेवला एक सिंगल ब्लॉक तर तो पिस्टन परत खाली येणार आहे. कसं येणार आहे खाली? स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय मध्ये काय येणार आहे? तो पिस्टन खाली येणार आहे. ओके आणि पिस्टन खाली येतोय ही जी प्रोसेस असते या प्रोसेस आपण म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस की जी रिव्हर्स पण होणार आहे. म्हणजे पिस्टन वरती पण जाऊ शकतोय पिस्टन खाली पण येऊ शकतोय. मग याच्यामध्ये मला सांगा जो ड्रायव्हिंग फोर्स असेल आणि जो ऑपोजिंग फोर्स असेल यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो लार्ज डिफरन्स पाहिजे का अगदी स्मॉल डिफरन्स पाहिजे? व्हेरी गुड. कसा पाहिजे?
अगदी स्मॉल डिफरन्स पाहिजे. म्हणजे इथं आपण काय लिहिलंय डेफिनेशन, देयर शुड बी लार्ज डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स. मग रिव्हर्सिबल मध्ये काय लिहिणार, देयर शुड बी व्हेरी स्मॉल डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. मग आपण पहिल्यांदा डेफिनेशन लिहूया कोणाची, रिव्हर्सिबल प्रोसेसची. ओके, त्याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्या. हा बघा, डेफिनेशन मध्ये पहिला पॉइंट इथे डेफिनेशन असेल ल्या, अ प्रोसेस कॅरीड आउट in such way that at every stage म्हणजे स्टेप बाय तो पिस्टन वरती जाणार आहे. म्हणजे प्रत्येक स्टेजला ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइटेसिमली म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहितोय मी अगदी थोडासा इनफायनाइटेसिमली. कसा होता, इज इनफायनाइटेसिमली ग्रेटर दॅन opposing force. Okay, and can be done in infinite states are known as reversible process. बघा, एक अशी प्रोसेस की जी आपण कशी कॅरी करणार आहे की ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हा अगदी थोडासा डिफरन्स असलेला पाहिजे. आणि ही जी प्रोसेस असते की जी इनफायनाइट स्टेप्स मध्ये होणार आहे. म्हणजे कसा पिस्टन वरती जाणार आहे मला दाखवा बरं. चला, कसा वरती जाणार आहे, असा वरती जाणार आहे. बरोबर, स्टेप बाय स्टेप वरती जाणार आहे. बरोबर ना. आणि इरिव्हर्सिबल असेल तर पिस्टन एकदम झापूदेशी वरती जाणार आहे. बघा, पिस्टन एकदम वरती गेला तर इरिव्हर्सिबल, आणि पिस्टन स्टेप बाय गेला तर रिव्हर्सिबल. पिस्टन स्टेप बाय खाली आला तरी सुद्धा रिव्हर्सिबल. मग रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये काय रिलेशन आहे समजलं. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि काही जे पॉइंट आहेत ते पण डिस्कस करूया. ओके, अजून जे काही डिफरन्स बिटवीनचे पॉइंट्स असतील ते पण आपण इथं लिहूया. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये दोघांची डेफिनेशन तर लिहून काढलेली आहे. डेफिनेशन नंतर कोणती प्रोसेस स्लो आहे, कोणती प्रोसेस फास्ट आहे मला जरा सांगा. इथं असेल रिव्हर्सिबल, बरोबर, आणि इथं आपण बघितलं ते म्हणजे इरिव्हर्सिबल. ओके, मग रिव्हर्सिबल प्रोसेस कशी असणार आहे, स्लो प्रोसेस असणार आहे. आणि इथं हा सेकंड पॉइंट असेल. ही प्रोसेस कशी होती आपली तर फास्ट प्रोसेस. कशी असणार आहे, फास्ट प्रोसेस. ओके, याच्यामध्ये थर्ड पॉइंट आपण बघितले रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मध्ये प्रोसेस स्लो आणि प्रोसेस फास्ट असेल तर इथं आपल्याला एक फंडा माहित असणं गरजेचं आहे. बघा, कोणता फंडा, तर इथे एक पिस्टन म्हणजे हा एक बीकर होता. ओके, हा एक पिस्टन आहे आणि काही ब्लॉक्स आपण इथं ठेवलेले आहेत. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस कशी कॅरी करायची आहे सगळ्यांना समजलं असेल. हा, तर आपल्याला परत काय सांगायचं आहे, समजा यातला आपण एक ब्लॉक जर रिमूव्ह केला, पिस्टन थोडासा वरती जाणार आहे. लेट्स से पिस्टन इथं आला, म्हणजे हे इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 आणि हे झालं फायनल व्हॉल्यूम V2. मग व्हॉल्यूम चेंज होत असेल म्हणजे मास या ब्लॉकचा एक आपण ब्लॉक रिमूव्ह केला तर व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे पिस्टन काय होत असणार आहे, एक्सपांड होत असणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं इथं सांगू शकतोय, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळं जो काही प्रेशर असेल आतला प्रेशर काय झाला, डिक्रीज होत असेल नाही. आपण बघितले की 50 चं 48, 48 चं 46, 46 चं 44 असा तो प्रेशर काय होत असणार आहे, डिक्रीज. आता व्हॉल्यूम आणि प्रेशर मध्ये रिलेशन कसं आहे हे बॉयल्स लॉ आपल्याला सांगितलंय. म्हणजे व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी होतोय. पण ऐका, व्हॉल्यूम जर 2 न वाढला असेल तर प्रेशर सुद्धा 2 न काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे ज्या रेशो मध्ये व्हॉल्यूम वाढणार आहे त्याच रेशो मध्ये जर प्रेशर डिक्रीज होत असेल तर आपण असं म्हणायचं तिथं बॉयल्स लॉ फॉलो होत आहे. आणि जनरली जी प्रोसेस स्लो असते ना त्या स्लो प्रोसेस मध्ये बॉयल्स लॉ फॉलो होतोय. मग रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय लिहिणार, दिस प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस फॉलोज कोणता लॉ, बॉयल्स लॉ. बॉयल्स लॉ काय होत असणार आहे, फॉलो होत असणार आहे. आणि इकडे काय लिहिणार मग,
डू नॉट फॉलो बॉयल्स लॉ. बघा हे जे मी डिफरन्स बिटवीनचे जे पॉइंट तुम्हाला लिहून देत आहे अजिबात विसरायचं नाही. कारण कसं होणार आहे बाळांनो, हे सगळे जर ब्लॉक मी रिमूव्ह केले तर पिस्टन एकदम पडदिशी कुठे जातोय, तर पडदिशी वरती जातोय. म्हणजे हे काय असणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम असणार डेल्टा व्ही. म्हणजे हे इनिशियल व्हॉल्यूम V1 आणि हे फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे V2. बघा पटकन व्हॉल्यूम वाढल्यामुळे पटकन प्रेशर मध्ये जो काय चेंज येतो ना, तो चेंज या व्हॉल्यूम आणि प्रेशर मध्ये रिलेशन कधीही परफेक्ट येत नाही. म्हणजे इथं काय केलं, ज्या प्रमाणात व्हॉल्यूम वाढलेलं त्या प्रमाणात प्रेशर कमी झाला. पण या केसमध्ये म्हणजे इरिव्हर्सिबलच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रमाणात व्हॉल्यूम वाढलंय त्या प्रमाणात प्रेशर कधीही डिक्रीज होत नाही. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांच्या मध्ये इतर रिलेशन बघायला भेटत नाही. आणि इतर रिलेशन जर बघायला भेटत नसेल तर आपण काय सांगू शकतो, डू नॉट फॉलो बॉयल्स लॉ. ओके. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट बघा, द प्रोसेस किंवा आपण असं म्हणू शकतो रिव्हर्सिबल प्रोसेस इज always in temperature pressure equilibrium with its surrounding. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय बॉयल्स लॉ फॉलो होतोय म्हणजे काय होतं, प्रेशर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. मग टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर पण कसं होणार आहे ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेज. बघा रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये तुम्ही काय केलं, जर एक ब्लॉक रिमूव्ह केला तर तो पिस्टन थोडासा वरती जाणार आहे, जाऊन थांबणार आहे. कधीपर्यंत जाऊन थांबणार आहे, म्हणजे पिस्टन कधीपर्यंत वरती जाणार आहे, जोपर्यंत गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर इक्वल होत नाही तोपर्यंत. पण समजा जर गॅसचा प्रेशर एक्सटर्नल प्रेशरचा इक्वल झाला तर आपण असं म्हणू शकतोय का त्या सिस्टीमचा प्रेशर कॉन्स्टंट राहिला, टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे. म्हणजे इथे काय सांगितले, रिव्हर्सिबल प्रोसेस इज ऑलवेज इन टेम्परेचर प्रेशर इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असेल समजलं असेल, मग काय लिहिणार, नॉट इक्विलिब्रियम इज ऑब्झर्व्ड. ओके. हा आता नॉट इक्विलिब्रियम इज ऑब्झर्व्ड बिटवीन, असं म्हणूया, बिटवीन टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये इक्विलिब्रियम आपल्याला बघायला भेटणार नाही. आता किती स्टेप्स होतात हे पण बघूया. फिफ्थ नंबरचा पॉइंट, रिव्हर्सिबल प्रोसेस ही इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होणार आहे. इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स. आणि ही कशी असणार आहे, सिंगल स्टेप. बरोबर, सिंगल स्टेप मध्ये कॅरी होणार आहे. बघा रिव्हर्सिबल मध्ये आपण काय काय केलं, तर पिस्टन वरती गेला, कसा गेला, स्टेप बाय स्टेप वरती गेला नाही, स्टेप बाय वरती जातोय. म्हणजे कसली प्रोसेस किंवा किती स्टेप्स, इनफायनाइट स्टेप्स असणार आहेत. पण इथं रिव्हर्सिबल मध्ये पिस्टन मध्ये आपण काय केलं, पिस्टन वरती जे काही ब्लॉक्स होते पटकन रिमूव्ह केलं तर पिस्टन झपदिशी वरती जातोय. म्हणजे एका सिंगल स्टेप मध्ये हे सगळं होणार आहे. बरोबर. 6 नंबर बघा इथं. आता जनरली याच्यामध्ये काय सांगू शकतो बघा, ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेप सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, एक असं इक्विलिब्रियम की जिथं जे फोर्सेस असतात, मग ते ड्रायव्हिंग फोर्स असेल किंवा अपोजिंग फोर्स असेल, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स जर एकमेकांना बॅलन्स होत असेल तर ती स्टेट म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियमची स्टेट असते. मग रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण स्लो प्रोसेस जरी कॅरी करत असेल तर काय करणार आहे, समजा पिस्टन इथं आहे, एक ब्लॉक रिमूव्ह केला, पिस्टन थोडासा वरती गेला आणि गॅसचा प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर काय झाला, इक्वल झाला. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स काय झाला, इक्वल झाला. म्हणजे सिस्टीमनं मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह केले. परत एक ब्लॉक रिमूव्ह केला, वरती गेला, मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह झालं. एक ब्लॉक म्हणजे प्रत्येक स्टेपला मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह होणार आहे. आणि इथं इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये सुद्धा मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह होणार आहे. परंतु कधी, एकदाच. ते कुठं, सिस्टीम
म्हणजे जिथं आहे तिथून एकदम पटकन वरती गेली, म्हणजे सगळे ब्लॉक आपण रिमूव्ह केले तर पटकन एकदम सिस्टीम वरती जाणार आणि तिथं जाऊन ती मेकॅनिकल इक्विलिब्रियम अचीव्ह करणार आहे. म्हणजे सिस्टीम जेव्हा इथं होती, इथून जेव्हा सिस्टीम इथं गेली तेव्हा मध्ये इथं कोणतंही इक्विलिब्रियम आपल्याला ऑब्झर्व होत नाही. ती सिस्टीम फक्त आणि फक्त इथून इथपर्यंतच काय होत असणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम तिथं बघायला भेटणार आहे. म्हणजे आपण काय सांगू शकतो, ऍट द एंड ऑफ, बघा इथं काय सांगू शकतो आपण, ऍट द एंड ऑफ प्रोसेस, प्रोसेसच्या शेवटी असं म्हणूया का, ऍट द एंड ऑफ प्रोसेस, कारण एका सिंगल स्टेप मध्ये प्रोसेस होणार आहे आणि इथं नंबर ऑफ इनफायनाइट स्टेप्स होणार आहे, इथं सांगितलेलं आहे. ऍट द एंड ऑफ प्रोसेस system attains mechanical equilibrium, ओके, राईट डाऊन. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा, याच्यामध्ये अजून काही पॉइंट आहेत, फक्त इथं जे काही तुम्हाला पॉइंट मी लिहून दिले याच्यापैकी जे इम्पॉर्टंट पॉइंट असतील ते मी स्टार्ट करतो. हा पॉइंट महत्वाचा आहे, हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे, ओके, हा पण एक महत्वाचा आहे. इनफायनाइट नंबर ऑफ स्टेप्स, म्हणजे सगळेच पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. काय काय सांगितलं, स्लो प्रोसेस असणार आहे, बॉयल्स लॉ फॉलो होतोय, टेम्परेचर प्रेशर इक्विलिब्रियम आहे, म्हणजे टेम्परेचर कसं असणार आहे तर कॉन्स्टंट असणार आहे, इनफायनाइट स्टेप्स होणार आहेत आणि ऍट द एंड ऑफ एव्हरी स्टेप मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय होणार आहे, अचीव्ह होणार आहे. इकडं ऍट द एंड ऑफ प्रोसेस मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज अचीव्ड, सिंगल स्टेप असणार आहे, नॉट इक्विलिब्रियम, टेम्परेचर प्रेशरचं इक्विलिब्रियम असायलाच असं काय नाही, बॉयल्स लॉ फॉलो होत नाही. आता परत अजून काही पॉइंट आहेत बघूया. 7 नंबरचा पॉइंट बघूया. ओके, काय असेल 7 नंबर मध्ये बघा, दिस इज नॉट रियल प्रोसेस. रियालिटी मध्ये असं कधीच होत नाही, बट दिस इज रियल प्रोसेस. कसली प्रोसेस असणार आहे, रियल प्रोसेस. आता रियल आणि नॉट रियल मध्ये बघितलंय, वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, हे आपण रियालिटी मध्ये बघितलंय, डोळ्यांनी आपण ऑब्झर्व करतोय आणि म्हणून ही रियल प्रोसेस आहे. पण रियालिटी मध्ये आपण रिव्हर्सिबल प्रोसेस कधीही कॅरी करू शकत नाही. हे फक्त हायपोथेटिकल फॅक्ट आहे, हे आपल्याला समजण्यासाठी आपण सांगतोय. म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि ऑपोजिंग फोर्स थोडासा त्यांच्यामध्ये फरक असणार आहे, बरोबर की नाही. ओके, याच्यामध्ये इरिव्हर्सिबलचे काही एक्झाम्पल्स सांगायचे असतील तर काय काय एक्झाम्पल्स असतील बघा. एक्झाम्पल्स म्हणजे पहिले एक्झाम्पल, फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. ओके, इरिव्हर्सिबल आहे, स्पॉन्टानियस आहे, युनिडायरेक्शनल आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आठवतंय का बघा, फ्लो ऑफ गॅस फ्रॉम हायर टेम्परेचर, फ्रॉम हायर प्रेशर म्हणूया, हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणजे जिकडे जास्त प्रेशर आहे तिकडून तो गॅस लोअर प्रेशरकडे काय होणार आहे, फ्लो होणार आहे. त्याच्यानंतर फ्लो ऑफ हीट कुठून कुठं, फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे सगळे एक्झाम्पल्स कसे आहेत, इरिव्हर्सिबलचे. बघा, ऑल नॅचरल प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल इन नेचर. म्हणजे निसर्गामध्ये जेवढ्या काही प्रोसेसेस आपण बघतोय त्या सगळ्या प्रोसेसेस कशा आहेत नेचरमध्ये, इरिव्हर्सिबल. याच्यानंतर ऑस्मॉसिस नावाचा एक कन्सेप्ट आहे. ऑस्मॉसिस, सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, यामध्ये आपण याला डिस्कस करणार आहे. ऑस्मॉसिस सुद्धा कसा आहे, इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ठीक आहे, आता हे सगळे एक्झाम्पल झाल्यानंतर 8 नंबरचा एक पॉइंट मला इथे लिहून द्यायचा आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये मी एक्झाम्पल लिहू शकत नाही, कारण नॉट रिअल प्रोसेस, रिअलिटी मध्ये असं काही प्रोसेस असते असं काही नाही, म्हणता म्हणजे एक्झाम्पल आपण लिहू शकत नाही. परंतु जर ती रिव्हर्सिबल प्रोसेस ती जर कॅरी करायची असेल तर ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये जो काही डिफरन्स आहे अगदी थोडासा ठेवायचा. ठीक आहे, याच्यामध्ये
अजून एक महत्वाचा कन्सेप्ट आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या पहिला. हा काय कन्सेप्ट आहे बघा. तर 8 नंबरचा पॉइंट असेल, मला सांगा मॅक्झिमम वर्क आणि मिनिमम वर्क कुठं आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. तर हा कंटेनर असेल आणि इथं पिस्टन होता, इथे एक ब्लॉक होता असा, बरोबर. आतला म्हणजे प्रेशर ऑफ गॅस 50 आहे, एक्सटर्नल प्रेशर किती आहे 50. ओके, आता आपल्याकडे दोन वे आहेत, दोन सिच्युएशन आहेत. जर प्रोसेस इरिव्हर्सिबली करायची असेल तर सगळे जे ब्लॉक्स आहेत ते एकदम पटकन रिमूव्ह करा. जी प्रोसेस असेल त्याला तुम्ही इरिव्हर्सिबल म्हटला. आता काय करू शकतो, रिव्हर्सिबल मध्ये जर प्रोसेस करायची असेल तर आपण पहिल्यांदा एक ब्लॉक रिमूव्ह केला, एक ब्लॉक रिमूव्ह केला की बाहेरचा जो प्रेशर आहे तो किती झाला 48 झाला. म्हणजे बघा ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स या दोघांच्या मधला डिफरन्स अगदी थोडा आहे. म्हणून आपण असं म्हणतोय ड्रायव्हिंग फोर्स इज इन्फायनाइटेसिमली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. मग या परिस्थितीमध्ये आता इथं जो काही गॅसियस सॅम्पल असेल, म्हणजे हा जो काही गॅस आहे तो गॅस काय करतो, तो गॅसियस मॉलिक्युल्स या पिस्टनच्या सरफेस वरती प्रेशर एक्झर्ट करतात, जेणेकरून हा पिस्टन जो आहे तो पिस्टन एक ठराविक डिस्टन्स न ठराविक डिस्प्लेसमेंट न पिस्टन कुठे जातो, वरती जातो. म्हणजे हे इनिशियल व्हॉल्यूम V1 असेल तर हे फायनल व्हॉल्यूम काय होणार आहे V2 होणार आहे. पिस्टन वरती जात असताना जो हा आतला प्रेशर आहे आणि जो हा बाहेरचा प्रेशर आहे यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे अगदी थोडासा डिफरन्स आहे. मला सांगा हा जो गॅस सॅम्पल आहे त्या गॅस सॅम्पलला या पिस्टनला जर वरती पाठवायचं असेल, एक्सपांड करायचं असेल तर खूप मेहनत घ्यायची का कमी मेहनत घ्यायची. कारण बघा बाहेरचा प्रेशर सुद्धा किती आहे 48 आणि आतला किती आहे 50. म्हणजे ऑलमोस्ट तसं बघायला गेलं तर हे दोघं इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. म्हणजे दोन पैलवानांची कुस्ती लावली, समजा एक पैलवान आहे की ज्याचं वजन आहे 100 किलोग्रॅम आणि दुसरा पैलवान आहे की ज्याचं वजन आहे 98 किलोग्रॅम. तर मी जर असा प्रश्न विचारला की कोण विनर आहे, दोघांची कुस्ती लावली तर विनर कोण, तर तुमचा आन्सर येणार सर 100 किलो वाला पैलवान. पण असं काही नाही, 100 किलो वाला जिंकेल. 98 किलोग्रॅम वजन असलेला पैलवान सुद्धा विनर असू शकतो, कारण त्याचं वजन 100च्या क्लोजच आहे ना. म्हणजे इथं 48 जरी एक्स्टर्नल प्रेशर असला आणि इथं 50 जरी असला तरी 48 सुद्धा काही कमी नाही. त्यामुळे 50च्या प्रेशरला जर वरती पाठवायचं असेल अगेन्स्ट 48, बरोबर, म्हणजे हा जो गॅस सॅम्पल आहे तो पिस्टनला वरती पाठवणार आहे कुणाच्या अगेन्स्ट 48च्या अगेन्स्ट. त्यामुळे तिथं खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणजे त्या 98 किलोग्रॅमच्या पैलवानाला जर विनर व्हायचं असेल तर सुद्धा मेहनत आहे, आणि 100 किलोग्रॅम वजन असलेल्या पैलवानाला जर विनर व्हायचं असेल तर मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे. म्हणजे इथं काय लिहिणार मी, मॅक्झिमम वर्क इज डन बाय द सिस्टीम. म्हणजे स्टार करतो इथं रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये जे काय वर्क होणार आहे ते कसं होणार आहे, मॅक्झिमम वर्क होणार आहे. आणि इथं आपण काय लिहितोय मग 8 नंबर मध्ये जे काय मिनिमम वर्क होणार आहे ते कसं असेल बघा. उंचीवरून वॉटर जेव्हा खाली येणार आहे म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवल, तर वॉटरला मेहनत घ्यायची आहे का, अजिबात नाही. त्याला ग्रॅव्हिटेशनल एनर्जीमुळे ते ऑटोमॅटिक खाली येणार आहे. मग तिथे लिहिणार मी मिनिमम वर्क इज डन बाय द सिस्टीम. सो हे आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसेसचे टाइप्स. हे कशासाठी बघितलं, कारण याच्या अगोदर आपण जे प्रोसेसेसचे टाइप बघितले त्या प्रोसेस रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल या दोन्ही प्रकारे कशीही कॅरी केली जाते. आणि जिथं जिथं रिव्हर्सिबल जिथं जिथं इरिव्हर्सिबल हा वर्ड तुम्हाला आता बघायला भेटेल तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये काय केमिस्ट्री आहे. ओके, मग नेक्स्ट लेक्चरला आपण थोडंसं वर्क बद्दल डिस्कशन करणार आहे. पण या लेक्चरमध्ये रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल ह्या कन्सेप्ट जर परफेक्ट असतील तर फ्युचरच्या लेक्चरमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, थांबूया मग स्टुडंट्स, इथंच नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू.